नवी मुंबई उळवे येथील निरंजन दिलीप देशमुख 2016 पासून सीबीडी पोलिसांना गुंगारा देत होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी त्याला सापळा रचून त्याचा करेक्ट कार्यक्रम केला आहे। त्याच्यासह साथीदाराला बेडा ठोकत 2 गावठी कट्टे आणि 7 जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात गिरीधर गोरे यांना यश आले आहे। नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात निरंजन देशमुख विरोधात फसवणूक बनावट दस्तऐवज प्रकरणी 2016 मध्ये गुन्हा दाखल होता। तेव्हापासून तो पोलिसांच्या ससेमिरा चुकवत जागा बदलून राहत होता। काल तो सीबीडी बेलापूर मध्ये येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोरे यांना मिळताच त्यांनी पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे सह आयुक्त संजय कुमार ऐनपुरे, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड आदींच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून निरंजन दिलीप देशमुख, त्याचा साथीदार सुरेश कुमार सुलतान सिंग चौधरी या दोघांवर झडप टाकली। त्यांची अंगझडती घेतली असता 2 गावठी कट्टे आणि निरंजनकडे 5 तर सुरेश कुमारकडे 2 अशी 7 जिवंत काडतुसे आढळून आली। त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। सदर घटनेत पीआय गोरे यांच्यासोबत पोलीस हवालदार माजिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंढे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघ, मोरे, नरळे, पडळकर, पाटील यांनी गोरे यांच्या पथकात कामगिरी बजावली आहे।